मुंबईत उद्या महायुतीचा महाशपथविधी सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी नागपूर भाजपमध्ये प्रचंड उत्साह आहे। शपथविधी सोहळ्यासाठी नागपुरातील 366 जणांना निमंत्रण देण्यात आलं। यामध्ये आजी माजी खासदार, आमदार आणि मंडळ प्रमुखांचा समावेश आहे। शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे। 5 डिसेंबरला आझाद मैदानात हा पोलीस तैनात असतील। 2 दंगल नियंत्रण पथकं, बॉम्बशोधक नाशक पथक असणार आहे। 4 ते 4.5 हजार पोलीस अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे। निवडणुकीतल्या प्रचारापाठोपाठ आता शपथविधीत देखील एक है तो सेफ है ची झलक दिसणार आहे। शपथविधी सोहळ्यात 10,000 कार्यकर्ते एक है तो सेफ है आशयाचा मजकूर असलेले टी-शर्ट परिधान करणार आहेत। तर मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलंय। महायुतीमध्ये कुणीही नाराज नाही अशी माहिती विजय रुपाणी यांनी दिली। महायुतीमध्ये सर्व नेते खुश आहेत असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलेलं आहे। शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्यावर रुपाणी यांनी स्पष्टीकरण दिलं। मुख्यमंत्री पद न मिळाल्यानं शिंदे नाराज होते, मात्र आता एकनाथ शिंदेंची नाराजी दूर झाली आहे अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली। शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं, त्यांनी महायुतीच्या अध्यक्षपदाची देखील ऑफर असल्याचं आठवलेंनी सांगितलंय। विधिमंडळ गटनेत्याच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे फडणवीसांचं नाव घ्यायला विसरले, त्यामुळे बैठकीत बावनकुळेंनी माफी मागत फडणवीसांचं नाव घ्यायला विसरल्याचं कबूल केलं। भाजपचे मोहित कंबोज देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झालेत। फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गटनेतापदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मार्कडवाडीमध्ये घडलं ते खूप महत्त्वाचं आहे असं म्हणत केंद्र सरकार लोकशाहीच्या जागी ठोकशाही आणण्याचा प्रयत्न करते असं देखील पटोले यांनी म्हटलंय। नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात प्रवेश वर्मा निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपकडनं सध्या जोरदार तयारी केली जाते। दरम्यान दिल्ली विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी 20 डिसेंबर नंतर येण्याची शक्यता आहे। उदयनराजे भोसलेंना मंत्री करण्याची मागणी करत एका पोलीस कर्मचाऱ्यानं शौर्य स्टाईल आंदोलन केलं। मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत असताना त्या व्यक्तीला खाली उतरण्याची विनंती केली आहे। अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रेंची खासदारकी धोक्यात आली आहे। धोत्रेंनी लोकसभेत भ्रष्ट व्यवहार आरोप केल्याने त्यांची निवड रद्द करावी अशी याचिका दाखल करण्यात आली। या संदर्भात नागपूर खंडपीठाने त्यांना नोटीस बजावली आहे।